मी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर करतो। खऱ्या अर्थाने आज गेल्या 4 महिन्यापासून ती कुणाची तर मुलगी आहे, कुणाची तर बहीण आहे, ती दारोदार फिरते की तिला न्याय हवा आहे म्हणून। तिच्यावर झालेला अन्याय असा आहे की तिचं लग्न झालेलं असताना, तिला 7 वर्षाचा मुलगा असताना या ठिकाणी काही महिलेने पैसे घेऊन तिच्या पतीचं लग्न लावून दिलेलं आहे। खऱ्या अर्थाने हा खूप मोठा अन्याय, अनेकाचे घरं उद्ध्वस्त होण्याच्या ही बाब आहे। MIDC पोलीस स्टेशन असो, सदर बाजार पोलीस स्टेशन असो, हे जे वधूवर सूचकच्या नावाखाली ज्या प्रकारे पैसे वसूल करून लग्न लावून देतात, ह्याच्यात अनेकाचे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि असे गुन्हेसुद्धा त्या ठिकाणी ह्या 2 पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत। तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की हा प्रकार खूप गंभीर असून याच्यावर लक्ष देऊन जे कोणी या महिलेच्या नवऱ्याचं लग्न लावून दिलेलं आहे, ही जी फसवणूक झालेली आहे, तशावर गुन्हे दाखल करावं या अनुषंगाने मी त्यांना विनंती करतो। आणि मी महिला आयोग व या ठिकाणी पोलीस आयुक्त, महिला विकास मंडळ यांनासुद्धा मी संघटनेच्या वतीने पत्रव्यवहार करणार आहे। कारण अनेकाचे घरं या माध्यमातून उद्ध्वस्त होत चालले आहेत, बरेच काही प्रकार आहे आणि आम्हाला अशा तक्रारीसुद्धा आमच्या संघटनेकडे उपलब्ध आहेत की लग्न झालेलं असताना काही लोक पैशाला बळी पडून लग्न लावून देणं, त्या पण महिलेचं अनेक लग्न झालेलं असताना देखील लग्न लावून देणं, पैसे उकळणं, हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहे। अनेकाचे घरं उद्ध्वस्त होत चालले आहेत। तर पोलीस प्रशासनाने यावर लक्ष घालून हा प्रकार थांबवावा।